नमस्कार. आपली वाडी आपली झाडी आपले पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी लक्ष्मण हांडाळ आपले सहर्ष स्वागत करतो. चॅनलला सबस्क्राईब करा मित्र, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ व पाणी तसेच वृक्षारोपणाबाबत चालू असलेल्या कामाचं तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा. काय आमचे प्रोग्राम चालले ते, आणि त्याप्रमाणे आपण हे करण्याचा प्रयत्न करा. मित्र, मी आता जळगाव जिल्ह्यात आलो होतो काही माझ्या कामानिमित्त, आणि या ठिकाणी मी जून महिन्यात पण आलो होतो. त्यावेळी हे पाहतो मला मी इथे ही इमारत दाखवतो. ह्या इमारतीच्या मालकाला मी सांगितलं होतं पावसाळ्यात जे टेरेसवर तुमच्या पाणी पडेल हे पाणी तुम्ही याच्यात विहीर रिचार्ज करण्यासाठी पावसाचं पडणारं पाणी तुम्ही तुमच्या विहिरीत पाईपद्वारे जॉईन करा. त्याप्रमाणे पहा मित्र, या ठिकाणी हे जे घरमालक होते त्यांना मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पहा या ठिकाणी जमा होणारं पाणी, या ठिकाणी एक जाळी आणि वरून कापडाचं फिल्टर लावलेलं आहे. आणि पहा मित्र, या ठिकाणावरून त्यांनी असा पाईप फिरून हे बाई तुम्हाला पाईप दिसून इथं, ह्या पाईपद्वारे हे पाणी त्यांनी मित्र त्यांच्या इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या व इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी त्यांनी एक विहीर खांदलेली इथं. आणि पहा मित्र, हे टेरेसवर पडणारं पावसाचं पाणी त्यांनी विहिरीत पुनर्भरण केलं आहे मित्र. हे पहा, हा पूर्ण पाईप त्यांनी जॉईंट करून टेरेसवरून पहा कशा पद्धतीने त्यांनी ते आपल्या विहिरीला उन्हाळ्यात पाणी कमी पडू नये म्हणून पुनर्भरण केलं आहे. पहा मित्र, हे बाई इथं खाली विहीर आहे या पत्र्याखाली, आणि तुम्हाला विहिरीचं पाणी पण दाखवतो मित्र. पावसाचं पाणी आहे विहिरीत, आणि अतिशय सुंदर असं त्यांनी ते जल पुनर्भरण केलेलं आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो मित्र, विहिरीत पाणी दिसेल. या ठिकाणी ह्या झाडाच्या खाली ती विहीर आहे मित्र. तेव्हा पाणी दिसतं तुम्हाला विहिरीत, दिसतं पाणी हालताना. तर मित्र, या विहिरीत त्यांनी तो पाईप पण दिसतो आपल्याला. पहा, ती विहिरीत पाणी सोडलेला पाईप पण आहे मित्र. आणि या पाईपाच्याद्वारे त्यांनी जल पुनर्भरण केलं आहे. आणि मी त्यांना बोलताना सांगितलं होतं तुम्ही असं करा आणि ते पाणी कमी पडणार नाही. त्याप्रमाणे त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि ते पण मित्र एक माजी सैनिक आहे, आणि त्या माजी सैनिकांनी पहा मित्र असं सुंदर असं काम त्यांनी करून आपल्या विहिरीचं जल पुनर्भरण केलं आहे. दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की मित्र, आपण सुद्धा आपली इमारत असेल किंवा विहीर असेल किंवा जे काय आपले टेरेस असतील, आपल्या घराजवळ पिण्याच्या पाण्यासाठी बोरिंग असेल, विहीर असेल किंवा इतर काही पर्यायी व्यवस्था असेल, तर त्या याच्यात मित्र ते पाणी तुम्ही साठवण्यासाठी पावसाळ्यात अजूनही 2 महिने पावसाळा आहे आणि वेळ गेलेला नाही, परंतु आपणही ते करा आणि जास्तीत जास्त पाणी वाचवा, पाणी साठवा मित्र. पावसात वाहून जाणारं पाणी साठवा आणि एक नवीन पाणी टंचाईला एक पर्याय उभा करा मित्र आपण स्वतःच. आणि पाणी अडवा, पाणी वाढवा, पाणी जिरवा ही संकल्पना मित्र अंमलात आणा. झाडे लावा, झाडे वाढवा ही देखील संकल्पना मित्र अंमलात आणून आपण झाडाची संख्या वाढवा. पहा मित्र, सुंदर असा पाऊस चालू आहे तुम्हाला दिसतो मित्र. अतिशय आल्हाददायक वातावरण झालेलं आहे.
पाऊस चालू आहे. सूर्य मावळतीकडे जाण्याच्या तयारीत आहे आणि अतिशय सुंदर असा पाऊस झालाय मित्र. पहा मित्र, परत मी तुम्हाला एक केळीचं शेत दाखवतो. अतिशय सुंदर असं केळीचं शेत आहे मित्र. पहा, पूर्ण शेतात केळी आहे आणि अतिशय सुंदर असं ते केळीचे पीक आहे मित्र. तुम्हाला दिसेल इथं कॅमेऱ्यातून. पहा मित्र, हे केळीचे पीक आहे मित्र. अतिशय मोठी शेती आहे केळीची ह्या भागात आणि अतिशय सुंदर असं केळीचे पीक आहे मित्र. पहा मित्र, इथं सुद्धा इथं पुढं काही अंतरावर अतिशय मोठं बांबूचं बेट आहे मित्र. अतिशय मोठं बांबूचं झाड आहे मित्र. आणि पहा, या ठिकाणी बरेचसे बांबूचे झाडं इथं मित्र तुम्हाला दाखवतो मी. अगदी सुंदर असे ते बांबूचे बेट आहेत. या ठिकाणी बरेच बांबूचे झाड आहे आणि मित्र, बांबूचा उपयोग सुद्धा होतो घराच्या कामाला किंवा इतर कामाला. बांबूचे वेगवेगळे शोभेचे वस्तू तयार होतात आणि बांबू अनेक कामाला विकतात. बांबूचे पैसे पण मिळतात आणि शेतीच्या बांधावर आणि निसर्गात बांबूचं एक महत्त्वाचं स्थान आहे मित्र. अनेक उपयोगात बांबूचं हे बांबू हे येतात आणि ते सुद्धा बांधावर आणि कमीत कमी पावसात बांबूचं झाड येणार आहे मित्र. बांबूचे ते अगदी अतिशय मोठाले बेटं असतात, त्याला बेटं म्हणतात आणि अतिशय सुंदर असे ते बांबूची बेटं येतात. अनेक आहे मित्र, ते बघ दूरवर पण दिसतात तुम्हाला आणि अतिशय सुंदर असे बांबूची बेटं आहेत. अगदी रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत आणि शेताच्या बांधावर लावलेले आहेत. पहा मित्र, हे अगदी शेतालाही कोणतीही झळ पोचत नाही आणि शिवाय त्याच्यापासून उत्पन्न निघून आणि पाणी कमीत कमी पाण्यात आणि अतिशय निसर्गाला एक वरदान ठरलेलं ते झाड आहे. आणि सावलीसुद्धा त्याची चांगली होती मित्र. मोठं जर बेड तयार झालं तर त्याची सावलीसुद्धा अतिशय गार सावली तयार होती बांबूची आणि अतिशय सुंदर असं बेड आहे मित्र या ठिकाणी बांबूचे. निसर्ग आणि फॉरेस्ट आहे मित्र. मोठं अगदी फॉरेस्ट आहे पुढं तुम्हाला दिसेल आता ते फॉरेस्ट. सगळे मी थांबून दाखवणार आहे तुम्हाला. अतिशय काटेरी झुडपाचं हे पहा मित्र जंगल दिसतंय. याच ठिकाणी आता थांबतो मी, व्हिडिओ थांबवतो. आपली वाडी आपली झाडी आपले पाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्र असेच झाडं वाचवा, पाणी वाचवा, तापमान वाढीला रोखा आणि आपल्या पर्यावरणाचं रक्षण करा मित्र. आपली वाडी आपली झाडी आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक यूट्यूब चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.